नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अत्याचार प्रकरणातील पीडितीने घेतल्या एकाच वेळी गोळ्या, आईची कारवाईची मागणी, बाल हक्क आयोगाकडून दखल, 4 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश. सामूहिक अत्याचार प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीने मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेल्या औषधांच्या सर्व गोळ्या एकाच वेळी खाल्ल्याचे उघडकीस आले. पीडित मुलीची प्रकृती गुरुवारी पहाटे खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान पीडितेच्या कुटुंबावर सातत्याने दबाव टाकण्यात येत असल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याची चर्चा होती. मात्र पोलिसांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. नग्न व्हिडिओ असल्याचा धाक दाखवून 14 वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पीडित मुलीचे समुपदेशन तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार सुरू होते. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या तिने एकत्र घेतल्या, त्यामुळे तिला पहाटे त्रास जाणवू लागला. मुलीची प्रकृती स्थिर असून ती शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी तिचा व आईचा जबाब नोंदवला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी संशयित राहत असलेल्या परिसरात पोलीस गस्त वाढवली आहे. या घटनेच्या अनुषंगाने महिला तसेच नागरिकांच्या शिष्टमंडळाने पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, संशयित व त्यांच्या नातेवाईकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांवर संशयितांच्या नातेवाईकांकडून वारंवार दबाव टाकला जात असल्याच्या आरोपाबाबत चर्चा होती. या दबावातूनच पीडितेने गोळ्यांचे सेवन केल्याचेही बोलले जात होते. पीडित मुलगी तिच्या आईने मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेली सर्व औषधे एकाच वेळी खाल्ल्याचा जबाब नोंदवल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी दिली. पीडित मुलीवर कोणताही दबाव नसल्याचेही स्पष्ट केले. दुसरीकडे पीडित मुलीच्या आईने मुख्यमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दिला असून संशयित गुंड प्रवृत्तीचे आहेत, त्यांचे नातेवाईक धमकी देत असल्याने मुलीला व मला जीवितास धोका आहे, त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे नमूद करण्यात आलं आहे.